तर मुक्ताईनगरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। केळी, ज्वारी, मका आणि गहू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भुसावळ, बोदवड, रावेर आणि चोपडा तालुक्यांनाही गारपिटीचा फटका बसलाय। तातडीनं नुकसानाचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। सातारा जिल्ह्यात मागच्या 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपिटीचा शेतीला मोठा फटका बसलाय। वाई, खंडाळा, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। सातारा जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसापासून अवकाळीचा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला पाहायला मिळत आहे। आपण सध्या सातारा शहरालगत असणाऱ्या वाडे गावात आहे आणि आता जर पाहिलं तर मागील 4 दिवसात जी काही अवकाळी वादळी वाऱ्यासह जी गारपीट पडली, या गारपिटीमध्ये अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे। प्रशासनाकडून पंचनामे करून याचा तात्काळ शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांमधून होताना पाहायला मिळत आहेत। खंडाळा, वाई, पाटण, कराड याबरोबरच आता सध्या कोरेगाव, खटाव या भागात ही जवळपास गारपीट झाल्यामुळं अनेक ठिकाणी नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलवडे, TV9 मराठी, सातारा।